माजी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या काळामध्ये झालेल्या खरेदीमध्ये कथित गैरव्यवहार प्रकरणामध्ये क्लीन चिट देण्यात आली आहे। तर मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख या प्रकरणामध्ये ते दोषी न आढळल्यास मुंडे यांना पुन्हा संधी देऊ असं सुद्धा सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंडे यांच्या पुनर्वसनाचे संकेत दिलेले आहेत। मात्र यावरून खासदार सुप्रिया सुळेंसह महिला ब्रिगेडने सुद्धा अजितदादांना थेट इशारा दिलाय। पाहूयात। दोषी नसेल तर त्यांना संधी दिली पाहिजे। इथे घराच्या घर उद्ध्वस्त होत आहेत, संसार उद्ध्वस्त होत आहेत आणि हे लोक क्लीन चिट देत आहेत। अद्याप त्या खटल्याचा संपूर्ण निकाल लागायचा, एवढी घाई काय झाली अजित पवार? ज्या धनंजय मुंडेंना 3 महिन्यात मंत्रिपदावरून पायउतार व्हावं लागलं, त्याच धनंजय मुंडेंची पुन्हा मंत्रिमंडळात एंट्री होण्याची शक्यता। खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवारांनी धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाबाबत पुन्हा एकदा स्पष्ट संकेत दिलेत। तर धनंजय मुंडेंना परत मंत्रिमंडळात येऊ देणार नाही असा इशारा सुप्रिया सुळेंनी दिलाय। न्यायालयात आपण जी काही चौकशी करतोय त्या चौकशीचा अहवाल आला नाही। जर उद्याच्याला हे सगळे अहवाल पॉझिटिव्ह आले तर त्याबद्दलचा आम्ही विचार करू असंच मी म्हणलं। त्याच्यापेक्षा वेगळं काही म्हणलं नाही। मग ती काय माझी चूक आहे का? त्यामध्ये जर एखादी व्यक्तीला कुणी जबाबदार धरलं आणि चौकशी केल्यानंतर ती व्यक्ती त्यामध्ये दोषी नसेल तर त्यांना संधी दिली पाहिजे असं माझं मत आहे। इथे घराच्या घर उद्ध्वस्त होत आहेत, संसार उद्ध्वस्त होत आहेत आणि हे लोक क्लीन चिट देत आहेत। ज्याच्या घरातला कर्ता पुरुष त्याची अमानुषपणे हत्या ज्यांनी केली आहे किंवा त्याच्या मागे जो पाठराखण करा ज्यांनी त्यांना सगळ्यांना मदत केली, अशा सगळ्या लोकांना महाराष्ट्रामध्ये निर्णय प्रक्रियेत आम्ही येऊ देणार नाही। गेल्या सरकारमध्ये धनंजय मुंडे यांच्या कार्यकाळात कृषी साहित्य खरेदीत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला होता। कृषी खात्यात 200 कोटींचा घोटाळा झाल्याचा दावा भाजप आमदार सुरेश धस यांनी केला होता। तर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही मुंडेंवर सुमारे 245 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप करत खळबळ उडवून दिली होती। मात्र आता मुंबई उच्च न्यायालयानं धनंजय मुंडेंना मोठा दिलासा दिलाय। कृषी साहित्य खरेदी आणि वितरण निर्णय वैध, मुंडेंवरील 245 कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप फेटाळले। न्यायालयाने सरकारच्या थेट खरेदी निर्णयाला पारदर्शक ठरवून शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असल्याचं म्हटलं। मुंडेंनी संबंधित कृषी क्षेत्राशी निगडित सर्व साहित्य खरेदी प्रक्रिया राज्य मंत्रिमंडळाची रितसर मान्यता घेऊनच राबवली। खरेदी वितरणाच्या निर्णयांवर दाखल करण्यात आलेली याचिका कोर्टानं बनावट ठरवली। मुंडे यांच्या कार्यकाळात कृषी विभागात करण्यात आलेल्या खरेदीत कोणताही नियमभंग झाला नाही। पण अजून एक प्रकरण बाकी आहे, तर ते प्रकरण माझं आहे आणि जे लोकायुक्तांपुढे मी ती पूर्ण डिटेल्ड पिटिशन मांडली आहे, त्याच्यात त्यांच्या भ्रष्टाचाराचा अँगल आहे, त्यांच्या ऑफिस ऑफ प्रॉफिटचा अँगल आहे, अशा अनेक गोष्टी मी लोकायुक्तांपुढे मांडल्या आहेत आणि ती केस फुल प्रूफ आहे। त्यामुळे धनंजय मुंडे यांनी पण मंत्रिमंडळात परत यायचं स्वप्न बघणं सोडून द्यावं। ज्ञानेश्वरी मुंडे, संतोष देशमुख हत्या प्रकरण, करुणा मुंडे, आमच्या मुलाबाळांची काय अवस्था करून ठेवलेली आहे त्यांनी येऊन बघा एकदा। तुम्हाला जरी जनताचे दुःख दिसत नाही तर तुम्ही सगळ्यांना, ज्ञानेश्वरी मुंडेला, संतोष देशमुखचे परिवाराला, करुणा मुंडेचे परिवाराला, सगळ्यांना तुम्ही विष पाजा, नंतर तुम्ही धनंजय मुंडेला मंत्रिपद द्या। बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी धनंजय मुंडेंचा राईट हँड वाल्मिक कराड मास्टर माइंड असल्याचं स्पष्ट झालंय। संतोष देशमुखांच्या हत्येचे फोटो समोर आल्यानंतर रोष टाळण्यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनात धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यात आला। मात्र या प्रकरणात मुंडे दोषी न आढळल्यास त्यांना पुन्हा संधी देऊ असं सांगून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पुनर्वसनाचे संकेत दिले। संतोष देशमुखांचं जे प्रकरण होतं, जे बीडच्या लोकांनी हातामध्ये घेतलं आणि त्याच्याचबरोबर महादेव मुंडे यांचा जो मर्डर झाला होता, या 2 विषयामुळे धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला होता। त्यामुळे अजूनपर्यंत त्या बाबतीत कुठेही निकाल लागला नाही आणि सत्तेत जर एखाद्या व्यक्तीला तुम्ही टाकत असाल परत आणि त्या सत्तेतल्या व्यक्तीचं आणि वाल्मिक कराचं एकदम जवळचं नातं असेल तर मला असं वाटतं की तो संदेश हा चांगला नसणार हे आम्हाला कळतं।
कळतं, हे महाराष्ट्राला कळतं. त्यामुळे हे अजितदादांना सुद्धा कळलं असावं अशी आमची अपेक्षा आहे. कोणाला क्लीन चिट दिलेले आहेत, मिळणार आहे हे आधीच ठरलेलं असतं. त्याविषयी न बोललेलं बरं. धनंजय मुंडे यांना क्लीन चिट देण्याचं काम कोण करत आहे मला माहित नाही. सरकार कोणाचं आहे? ज्या प्रकरणामध्ये त्यांना जावं लागलं तो विषय अत्यंत गंभीर आहे. इतक्या घाईघाईनं एखाद्या मंत्र्याला परत मंत्रिमंडळात घेणं, अद्याप त्या खटल्याचा संपूर्ण निकाल लागायचा आहे. बीडच्या देशमुख प्रकरणात लक्षात घ्या. एवढी घाई काय झाली अजित पवारांना? धनंजय मुंडे अजित पवारांचे अतिशय निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. त्यामुळं इतके आरोप होऊनही अजितदादांनी स्वतःहून मुंडेंचा राजीनामा घेतला नव्हता. आता भ्रष्टाचाराच्या प्रकरणात मुंडेंना क्लीन चिट मिळाली असून संतोष देशमुख प्रकरणातही त्यांचं कनेक्शन निघण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे लवकरच धनंजय मुंडे मंत्रिमंडळात दिसल्यास आश्चर्य वाटायला नको. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.